मी त्यांचे आभार मानतो. आमचा पक्ष स्वच्छ झाला. देशभरातले सगळे वसुली रॅकेटर्स, त्यात ईडी आणि सीबीआय हे सगळे भाजपचे लोक आहेत. 8,000 कोटी रुपये भाजपच्या निधीमध्ये जे जमा झाले हे या वसुली रॅकेटमधून जमा झाले. देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपचाराची गरज आहे. जर उपचार नागपूरला होत नसतील तर ठाण्यात करू किंवा मुंबईत करू. आणि हे वसुली रॅकेट किती मोठं आहे भाजपमधलं हे वाटल्यास त्यांनी जे त्यांचे वसुली रॅकेटचे त्यांचे जे मार्गदर्शक आहेत किरीट सोमय्या त्यांना विचारावं. पण भाजपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळालं की हे वसुली रॅकेट आहे, नाही, अक्कलपट्टी करू शकला असं नाही, हे आता कळलं की वसुली करत होते आणि म्हणून त्यांना भाजपने घेतला आपल्याकडे. कारण भाजपला वसुली रॅकेटची फार गरज असते. हे आता कळलं की मोठे वसुली रॅकेट चालवत होते आमच्याकडे बसून आणि म्हणून भारतीय जनता पक्षानं त्या क्वालिफिकेशनवर त्यांना आपल्या पक्षात घेतलेला आहे. बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार सामना नाहीये, तर मोदी विरुद्ध गांधी असा सामना आहे असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे, शरद पवार असा सामना आहे. महाराष्ट्रामध्ये हाच सामना होईल आणि महाराष्ट्रामध्ये मोदींचा पराभव होईल. देवेंद्र फडणवीस कुठल्या तरी अंधाऱ्या गुहेत चाचपडत आहेत. त्यांना अजून सत्य परिस्थिती माहीत नाही या महाराष्ट्रातली. चला, थँक्यू.